सुरुवातीलाच बातमी आहे नाशिक हायवे संदर्भातली। मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेत, यामुळे मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। पडघा ते वाशिंद दरम्यान जवळपास 8 ते 10 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान जोपर्यंत खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत तोपर्यंत टोल घेऊ नये असं मतच प्रवाशांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी करणार आहेत, कारण त्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। आणि आपण सध्या आहोत मुंबई नाशिक हायवेवरती, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा या ठिकाणी दिसून येत आहेत। अवजड वाहने असतील, साधी वाहने असतील, मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। पडघा ते वाशिंद या जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात खड्डे असतील किंवा बायपासच्या रस्त्याची कामं असतील, त्यामुळे हा जो ट्रॅफिक जाम आहे तो या मुंबई नाशिक हायवेवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या रस्त्याची पाहणी करणार आहेत। आता पाहणं हेच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, पडघा।